एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणे लावली होती, जसे की आंबा, फणस आणि बरंच काही. तो रोज त्या बियांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता. दिवसेंमागून दिवस जात होते, पण या बांबूच्या कोंबामध्ये काहीही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटेही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहरही आला होता. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती, पण अजूनही त्या कोंबात काहीही फरक दिसत नव्हता. तो माणूस आता विचार करू लागला की हा कोंब आणून त्याने काही चुकी तर केली नाही ना. त्याऐवजी दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता, असे म्हणून त्या कोंबाकडे गेला. पाहतो तो काय, त्या कोंबाला थोडी पालवी फुटू लागली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबाला पाणी घालू लागला आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून त्याचा विस्तार होऊ लागला होता. पुढच्या एका वर्षात तर कोंबाने अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूंचे वन दिसू लागले. असंच असतं, प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेव्हा तो बांबूचा खोप आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली, तेव्हा त्याने बाकीच्या झाडांनाही मागे टाकले आणि व्यापून टाकले. तसेच आपणही आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला आणि कोणीही आपल्या मागून येऊन अगदी कितीही पुढे गेला तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करावा. जेव्हा आपल्या क्षमता आजमावण्याची वेळ येते तेव्हा इतर जण कदाचित मागे पडतील, पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडणार नाही. तात्पर्य: इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या, कारण प्रत्येकाकडे एकमेकात द्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांपासून वेगळ्या असतील, त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य असा सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात काही शंकाच नाही. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविणे म्हणजेच हमखास यश मिळवणे असे होय.